नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल। विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। जालना शहरातील तरुण लक्ष्मण गायकवाड हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आज समस्त कैकाडी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश पुनवणे यांना भेटून एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। 6 जुलै रोजी जालना शहरातील लक्ष्मण साहेबराव गायकवाड यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याचा दावा करत मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आज समस्त कैकाडी समाजाच्या वतीने तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिलं आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून या निवेदनावर कैकाडी समाजाचे ज्ञानेश्वर पवार, विजय पवार, बाबू पवार यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जालना जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। गेल्या वर्षामध्ये कैकाडी समाज, निव्वळ कैकाडी समाज सांगतो, किमान 8 खून आमच्या समाजातल्या मुलांचे झालेत। गेल्या वर्षी कंडारीच्या खुनापासून जी ही मालिका सुरू झाली, तर मागच्या महिन्यामध्ये व्यंकटेश गायकवाड आणि आता लक्ष्मण गायकवाड हे सलग ही खुनाची मालिका सुरू झालेली आहे। पण प्रशासनाचं इकडे कुठेही लक्ष नाही आहे। जालना जिल्हा म्हणजे अगदी गुन्हेगारीचं ठिकाण झालेलं आहे। अवैध कट्टे असो, तलवारी असो, चाकू असो, हे सर्रास विकल्या जातात आणि त्याच्यातून परत ही जी व्यसनांधता जी लागलेली आहे मुलामध्ये, त्या व्यसनांधतेमुळं ही खुनं सगळी व्हायला लागली आहे आणि याच्यासाठी पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे। कारण जे बटन नावाचं, जे तुम्ही ऐकलं असेल, बटन नावाचे जे अंमली पदार्थ आहेत त्याचं व्यसन करून हे खुनं व्हायला लागलेले आहेत। आमची एवढी विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही ह्याला लवकरात लवकर याला पायबंद घातलं पाहिजे आणि जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांना अटक केली पाहिजे। आणि हे जे तिन्ही खून झाले, पहिल्या खुनामधले आरोपी अजून मोकाट आहेत, दुसरा झालेला आहे, आता फक्त एक आरोपी फक्त अटक आहेत। ह्याच्यामध्ये काही एक आरोपीने तो खून केला नाही, किमान 17 घाव त्या मुलाच्या शरीरावर मारलेले आहेत। त्याच्यामुळे सर्व आरोपी अटक झाले पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये शासनाने चालवला पाहिजे, ही आमची मागणी आहे। हे सांगायचं की जालना जिल्ह्यामध्ये एक आमचा आदिवासी समाज आम्ही राहतो, कैकाडी समाज। इथं मग आमच्या समाजावरती दुसरा मर्डर आहे, एका 15 दिवसात दुसरा मर्डर आहे। आता लक्ष्मण गायकवाड याचा बेरहमीनं खून केला या लोकांनी, त्याला भोगसून, चाकू भोगसून। रातच्याला त्याला 10 वाजता रातच्याला त्याच्या घरून बोलून घेतलं फोनवरती, त्याचे 2 मोबाईल, आणि त्याला मोबाईल बोलता बोलता त्याला बाहेर घेतलं गाडी। तिथले लोक सांगते की 2 मोटरसायकल होते, त्याच्यावर 5-6 लोक होते, एक काळी गाडी होती म्हणते त्यांच्याकडे, स्कॉर्पिओ। ह्या लोकांनी त्याला कोणतं अनोळखी लोक कोण आहे, का आहे, ही बेधडक कैकाडी समाजाच्या मुलाचा खून केला, बेरहमीनं खून केला। हा कैकाडी समाज दुसरा मर्डर झाल्यामुळे कैकाडी समाज फार एकदम दुःखी झालेला हा समाज। आणि ते प्रशासन इथं प्रशासन मुख घालून बसलेलं आहे। खूनावर खून ह्या जिल्ह्यात होत आहे। एकाच हप्त्यामध्ये 5 खून झाले ह्या जिल्ह्यामध्ये। प्रशासन जबाबदारी हे SP
या इथले कलेक्टर यांची जबाबदारी नाही का ह्या जिल्ह्यामध्ये एवढे खून व्हायला लागले, बिहारच्या पलीकडे हाल व्हायला लागले, इथले जनता भयभीत झालेले. आम्ही आदिवासी कैकडी समाज ज्याचे आज मुलगा मेला लक्ष्मण गायकवाड मारलेला त्याचे घरचे लोक भयभीत झालेले. ते आरोपीला सुद्धा आतापर्यंत पकडलेले नाही. कशात मारलं, कशामुळं मारलं, काय कारण आहे ते सुद्धा पोलीस टाळी पोलीस करते. पोलीस काही प्रशासन सांगायला तयार नाही. कोणाच्या दबावामध्ये येऊन हे गोरगरिबाचे खून व्हायला लागले जिल्ह्यामध्ये. याचा तीव्र आंदोलन आम्ही करू. ज्याचं आंदोलन ह्या जिल्ह्यामध्ये हा गरीब समाज कैकडी समाज ह्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या लेवलवर आंदोलन करणारे. हा सरकार जर पोलीस या अधिकारी ह्या समाजाला जर न्याय देत नसन, जर कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल हेच अधिकारी, तर आम्हाला बी मग मजबूरनं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील गावकऱ्यांनी शिवरस्त्यासाठी उपोषण सुरू केलं होतं. हे उपोषण माजी आमदार संतोष साबळे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आलं आहे. कंडारी तालुका बदनापूर येथील गावकऱ्यांनी शिवरस्त्यासाठी सुरू केलेले आमरण उपोषण माजी आमदार संतोष सांबरे यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले. या प्रसंगी उपोषणकर्त्यांना माजी आमदार संतोष सांबरे यांनी नारळ पाणी पाजून उपोषण सोडवले. यावेळी सोबत भानुदास नाना घुगे, कैलाश चव्हाण, नायब तहसीलदार उन्हाळे, मंडळ अधिकारी, तलाठी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी आज जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याची तपासणी केली असून आज दुपारी ही तपासणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र हे सध्या जालना दौऱ्यावर आहेत. जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना ते सध्या भेटी देत असून त्यांनी आज सदर बाजार पोलीस ठाणे येथे भेट देऊन सदर बाजार पोलीस ठाण्याची तपासणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी आदींची उपस्थिती होती. उद्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात शांतता रॅली असून या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असणार आहे. जवळपास 400 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. शांतता रॅली मार्गावर ड्रोनसह सीसीटीव्हीद्वारे पोलिसांचे लक्ष असणार असल्याची माहिती जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. सर, उद्या शांतता रॅली आहे, कसा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे? उद्या जालन्यामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जो रॅली आहे त्यासाठी पोलिसांनी योग्य तो नियोजन आणि बंदोबस्त केलेला आहे. क्राऊड मॅनेजमेंट आणि ट्रॅफिक याची काही अडचण होणार नाही यासाठी सगळी काळजी आम्ही घेतलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत तो सगळा रूट आहे. तर त्यामध्ये कुठेही सर्व नागरिकाला पण आव्हान आहे की रोडवर पार्किंग वगैरे करू नये, त्यातून ट्रॅफिकला अडथळा होईल. ट्रॅफिकमध्ये जो रूट बदलाव झाला आहे त्याचं सर्वांनी पालन केला पाहिजे. आणि आमची पूर्णपणे असा प्रयत्न आहे आणि तयारी आहे की रॅलीमध्ये येणाऱ्या लोकांना पण आणि नागरिकाला पण कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. त्यासाठी जवळपास आम्ही 400 लोकांचा बंदोबस्त लावला आहे. इतर CCTV कॅमेरे, ड्रोन कॅमेरे वगैरे सर्वांची मदतने आम्ही सगळा त्याप्रमाणे प्रबंध केलेला आहे. रॅलीला परवानगी वगैरे मिळाली आहे? हो, त्यांच्याकडून निवेदन आलं आहे, त्याप्रमाणे योग्य तो अटी शर्ती टाकून परवानगी दिली जाईल. जालना शहरातील मुद्रक आणि प्रकाशक प्रिंटिंग एजन्सीवाले यांची एक आढावा बैठक महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनात घेण्यात आली होती. काय बैठक होती, काय अनुषंगाने बैठक होती? आपल्या शहरामध्ये मध्यंतरी मुंबईमध्ये जो होर्डिंगचा विषय आला त्यानंतर पूर्ण मालमत्ता विद्रुपीकरणासंदर्भात आणि जाहिरातीसंदर्भात शासनाने संपूर्ण राज्यामध्ये सर्व प्राधिकरणाला सूचना दिल्या स्ट्रिक्टपणे. तर याबाबत आपण जे डिफेसमेंट ॲक्टमधले नियम आहेत त्यामध्ये कोणती जाहिरात प्रदर्शित केली तर त्यासाठी तो जाहिरात प्रिंट करणारा प्रिंटर आणि तो प्रदर्शित करणारा जे होर्डिंगचे मालक आहेत ते, ह्या दोघांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी त्याच्यावरचं कंटेंट, त्याची साईज, ह्या गोष्टीच्या फॉर्मलायझेशन करायचं आहे. ह्या फॉर्मलायझेशनसाठी आपण याबाबतीतचं सर्व जे प्रिंट मीडियामध्ये काम करणारी लोक आहेत, जाहिरात करणारी मंडळी आहेत, त्यांना आपण बोलावलं होतं आणि त्यांना ह्याच सूचना दिल्या की आपण जेव्हा प्रिंट करतो तेव्हा त्याचं कंटेंट काय असलं पाहिजे आणि ते प्रिंटिंग अनधिकृतपणे प्रदर्शित होणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी महापालिकेनं जागा ठरवून दिलेल्या आहेत त्याच ठिकाणी ती प्रदर्शित झाली पाहिजे.
या 2 गोष्टीसाठी आपण इथं बोलावलं होतं आणि या सर्व व्यावसायिकांना महापालिकेकडे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता कशी आहे आणि त्यांचे काही जे प्रश्न होते ते पण त्यांना त्याबाबत आपण समजावून सांगितलं. त्यांना कायद्याची बाजू आपण साधारणपणे सांगितलेली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. आयशा लॉन्स जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र: संशोधन विषय: इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा. संगणकीकृत ग्रंथालय. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. माय छोटा स्कूल.
विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित घांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाममात्र फीसमध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय. विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना. संपर्क 9021888816. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्ये: जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना. 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये:
सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159।